रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1462 पासून सुरुवात करत आहोत. माझे अंतरीचे तोचे जाणे एक वैकुंठ नायक पांडुरंगा, जीव भाव त्याचे ठेविले पाये मज चित्ता चिंता नाही कवने विषयी. सुख समारंभे संत समागमे गाओ वाचे नाम विठोबाचे. आता पुण्य होय ऐकता लाभ संसार बंध तुटतील. तुका म्हणे जीव तयाशी विकिला अनेक विठ्ठला विननेने. वैकुंठ नायक पांडुरंगा माझ्या अंतकरणातील भाव जाणतो. माझा जीव भाव त्या वैकुंठ नायकाच्या चरणी अर्पण केलाय. आता मला कशाची चिंता उरली नाही. संत सहवासा समारंभ विठ्ठलनाम आपल्या वाणीने गाऊ. आपल्या वाणीने विठ्ठलनाम गायले तर चित्त शुद्धी होते व पुण्य प्राप्त होते. संसाराची बंधने तुटून जातात. तुकोबा म्हणतात, मी विठ्ठलाला आपला जीव भाव विकून टाकलाय. त्यामुळे मी त्यांच्याशिवाय अन्य काही जाणत नाही. कथा दुःख हरे कथा मुक्त करे. कथा याचे बरे विठोबाचे. कथा पापनाशी उद्धरिले दोषी. समाधी कथेशी मूढजना. कथा तप ध्यान कथा अनुष्ठान अमृतये पान हरी कथा. कथा मंत्र जप कथा करे ताप. कथा काळी काप कळी काळाशी. तुका म्हणे कथा देवाचे हे ध्यान. समाधी लागून उभा तेथे. हरिकथा दुःखाचे हरण करते मुक्त करते. याशिवाय इतर पुष्कळ फळे ह्या कथेद्वारे प्राप्त होतात. म्हणून ही विठोबाची कथा फार चांगली आहे. कथा पाप नष्ट करते, भक्ताचा उद्धार करते. कथेचे गुढ लोकांनाही समाधी लागते. कथा करणे म्हणजे तप ध्यान अनुष्ठान करणे होय. हरिकथा अमृतासारखी अतिमधुर मृत्यूला मारक अशी आहे. कथा म्हणजे महामंत्राचा जप आहे. कथा त्रिविध ताप नष्ट करते. कथेमुळे कळे काळाही कंप पावतो. तुको म्हणतात, भक्त कथा करत असले की भगवंताचे ध्यान लागते आणि तो समाधी लावून उभा राहतो. काय ऐसा सांगा धर्म मज पांडुरंगा. तुझे पायी पावी ऐसा जेने उगवे हा फासा. करे कृपादान तैसे बोलवी वचन. तुका म्हणे देवा माझे हृदय वसवा. पांडुरंगा मला असा काही धर्म सांगा की ज्या कारणाने तुमच्या स्वरूपाची प्राप्ती मला होईल व मी संसार बंधनातून मुक्त होईल. माझ्याकडून असे शब्द बोलवा की तुम्ही माझ्यावर कृपा कराल. तुकोबाराय म्हणतात, माझे चित्त तुमच्या ठाई राहील असे काहीतरी करा. भला म्हणे जन परी नाही समाधान. माझे तळमळी चित्त अंतरले दिशे हित. कृपेचा आधार नाही दंभ झाला पार. तुका म्हणे कृपे अंतराय कोणे पापे. परंतु त्यामुळे माझ्या मनाचे समाधान होत नाही. माझे चित्त सारखे तळमळते व त्यावरून माझे खरे कल्याण दुरावल्यासारखे दिसते. अजूनही तुझ्या कृपेचा आधार मला मिळालेला नाही. परंतु समाजात मात्र माझ्या साधूपणाचा दंभ खूप झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तुझी कृपा होण्यासाठी कोणते पाप आडवे आले काही कळत नाही. शिकले ते बोले तैसे नाही उल. आता देवा संदे नाही वाया गेलो याशी काही. एकांताचा वास नाही संकल्पाचा नाश. बुद्धी नाही स्थिर. तुका म्हणे शब्द धीर. देवा तुम्ही जे शिकवले तेच शब्द मी पोपटासारखे बोलतो आहे. परंतु जे शब्द मी बोलतो तशी अंतकरणाची परमार्थिक स्थिती झालेली नाही. देवा माझे आयुष्य वाया गेले यात काही संशय नाही. संकल्पाचा नाश होऊन आत्मस्वरूप स्थितीचा एकांतवास मला लाभलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझी बुद्धी स्थिर नाही आणि बोलण्याचा धीर नाही. उचिताचा दाता कृपावंत तू अनंता. कारेन घालीशी धाव तुझे उच्चरिता नाव. काय बळ युक्ती नाही तुझे अंगी शक्ती. तुका म्हणे तू विश्वंभर ओस माझे का अंतर. कृपावंत अनंता तू उचित दान देणारा दाता आहेस. तुझे नाम मी निरंतर घेत आहे तरी तू माझ्याकडे का धाव घेत नाहीस. बळ बुद्धी युक्ती तुझ्याकडे नाहीच काय. तुकोबा म्हणता, तू विश्वंभर आहेस तरी माझे हृदय तुझ्या विना ओस का पडले आहे. वाहतो पुरी आता उचित ते करी. माझी शक्ती नारायण किंवा बाकावी करुणा. आम्हा ओढी काळ तुझे क्षीण झाले बळ. तुका म्हणे गोडी जीवा मातेची आवडी. मी प्रपंचाच्या पुरामध्ये वाहत चाललोय.
आता तुला जे योग्य वाटेल ते कर. नारायणा, तुझी करुणा भाकावी हीच माझ्याजवळील शक्ती आहे. काळ आम्हाला ओढून नेत आहे तरी आम्हाला वाचविण्यास तुझी शक्ती क्षीण झालेली दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, बाळाचा जीव जसा आईकडे ओढ घेतो तसा माझा जीव तुझ्याकडे ओढतो. आता घे माझे बार सकळ ओझे, काय करीशी होई वाढ हलो पोटाशी दगड. तुची डोळे वाती होई दीपक सांगती, तुका म्हणे काही विचाराया चाड नाही. देवा, माझ्या ओढ्याचा सारा भार तू घे. काय करणार मी तुझ्या पोटी जन्माला आलेला दगड आहे. तू आपले मन मोठे कर. तुझे माझे डोळे आहे, तूच माझे डोळे आहे. अंधारात प्रकाश देणारा दिवा घेऊ माझ्या बरोबर चल. तुकाराम महाराज म्हणतात, माझे इतके मनोरथ पूर्ण करण्यासाठी विचार करण्याची तुला गरज काय? तू तर सर्व शक्तिमान आहेस. असो तर ते बोल अवघे तुची भांडवल, माझ्या माय बाप देवा सज्जन सोयरा केशवा. गाळी येले भेद सारी येले वादावाद, तुका म्हणे मधी आता न पडे उपाधी. भगवंता, आता वाद घालणे पुरे झाले. तूच माझे भांडवल आहेस केशवा, तूच माझा मायबाप सज्जन सोयरा आहेस. भेदाभेद वादविवाद सारे संपिले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही प्रपंचातील कोणत्याही उपाधीत पडणार नाही. करीन कोल्हाळ आता हाची सर्व काळ, आता येव माझी आई दे भातुके विठाई. उपायाशी नाम दिले याच पुढे क्षेम, बीज आणि फळ हेची तुका म्हणे मूळ. हे तुका म्हणे याची मूळ. सदा सर्व काळ मी असाच घोष करीन, विठाई आता लवकर आणि माझ्या हातावर प्रेमाचा खाऊ दे. भविष्यात माझ्या कल्याणासाठी तू मला नामसाधना दिली आहे, त्याचे क्षेम असू दे. तुकोबा म्हणतात, नाम हेच परमार्थाचे मूळ आहे, तेच भक्तीचे बीज आणि फळ आहे. धनाशीच धन करी आपण जतन, तुझा अळविता गोडी पांडुरंग खरी जोडी. जेविल्याचे खरे वरी उमटे डेकर, तुका म्हणे घाय तेथे कोठे उरे हाय. धनाचे जतन स्वतः धनच करते, वाढविते. त्याचप्रमाणे भगवंता तुला आळू लागले की गोडी वाटू लागते आणि तुझ्याशी जोडी होते. जेवल्याने समाधान डेकर आल्याचे कळते. तुकाराम महाराज म्हणतात, तृप्ती झाली की असमाधान हाय हाय कुठे उरते. अनुभव आले माझे चित्ताचे शरले, तुझे असे जवळी अंतरे फिरे आवडीचे फेरे. खादलेशी वाटे खावे भेटलीचे भेटे, तुका म्हणे उभे आम्ही राखीले लोभे. आजोर चित्तात जे चैतन्य जीवरूपाने होते ते मला आता ब्रह्मरूपात अनुभवास आले आहे. जे जवळच आहेसे वाटते ते तसे दूरच असते. आवड असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा माझ्याभोवती फिरत राहते. एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खातच राहावे असे वाटते. जे भेटले ते परत परत भेटावे असे वाटते. तुकोबा म्हणतात, आम्ही देवावरच्या लोभाने त्याला विटेवर उभे केले. पोटी शुळांगी उटी चंदनाची, आवडी सुखाची कोणतया. तैसे मज काग केले पंढराय, लौकिक हा वाया वाढविला. ज्वारी लिया पुढे वाढिली मिष्टाने, काय चवी तेने घ्यावी त्याची. तुका म्हणे मडे शृंगारिले वरी, तेचे झाली परी मज देवा. पोटात शिळाची व्यथा उठली आहे आणि अंगाला जर चंदनाची उटी लावली तर त्या सुगंधाची सुखाची त्याला काय आवड वाटणार. पंढरीराया, तू मला तसे का केलेस? जन्म मरणाचा दुःख तसेच ठेवून माझा लौकिक कशाला वाटतो? तापामुळे तोंड कडू झालेल्या रोग्याला रुचकर भोजन वाढले तरी त्याला त्याची काय चव लागणार. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या मड्याला वरून किती सजवले तरी त्याला त्याचा काय उपयोग. माझी स्थिती अगदी तशीच झाली आहे. बेगडाचा रंग राये कोण काळ, अंगे हे पितळ न देखता. माझे चित्त मज जवळीच ग्वाही, तुझी मज नाही भेटीत ऐशे. दाशी सुता नाही पिती याचा ठाव, अवघेची वाव सोंग त्याचे. तुका म्हणे माझी केली विटंबना, अनुभवे जन येईल कळो.
बेगडाचा रंग किती वेळ टिकणार आहे? पितळेला सोन्याचा मुलामा दिला तर ते सोने आहे असे किती काळ वाटणार? माझे मन असे सांगत आहे की तुझी माझी भेट होत नाही. केवळ बाह्य लौकिकाला काय करायचे आहे? दासीच्या पोटी जन्मलेला आपला बाप कोण आहे कळत नाही. त्याचे बाह्य सोंग खोटेच असते. तुकाराम महाराज म्हणतात, बाहेर खूप लौकिक वाढला पण तुझी भेट झाली नाही, त्यामुळे माझी विटंबना झाली आहे. हे लोकांना समजून येईलच. मज पुढे नाही अनेक बोलता, ऐशे काही चिंता वाटत असे. याचा काही तुम्ही देखावा परिहार. सर्वज्ञ उदार पांडुरंगा, काम क्रोधे नाही सांडिले असन. राहिले बसून देहामध्ये, तो कामने आता झालो उतराई. कळो यावे पायी निरोपिले. माझ्यासारख्या दुसरा कोणी आणखी बोलणारा नाही असे माझ्या मनाला वाटत आहे. पांडुरंगा, तुम्ही सर्वज्ञ आणि उदार आहात, तेव्हा आता माझा अभिमान घालविण्यासाठी काहीतरी करा. माझ्या अंतकरणातील आसन कामक्रोधाने अजून सोडले नाही, ते देहात बसून राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या पायाशी माझी स्थिती सांगून मी मोकळा झालो आहे. यावरून तुम्ही सारे समजून घ्यावे. सावित्रीची विटंबन रांडपण करीत असे, काय जाळावे ते नाव अवघे वाव असे. हे कुबेर नाव मुळी पाये कैशी वाय फजिते. तुका म्हणे ठुन गुण देखे, उगीच मूर्ख फुंदता उगीच मुखे फुंदत ते. सावित्री नावाची श्री विधवा झाली की सती सावित्रीची विटंबना करते. नावाला काय जाळायचे आहे? ते सर्व फुकट आहे. एकाचे नाव कुबेर होते, प्रत्यक्षात मात्र तो लाकडाची मुळी वाहत होता. त्या नावाची कितीही फजिती. तुकाराम महाराज म्हणतात, मूर्खांनो, वरकरणी भक्तीचे दांभिक प्रदर्शन करून तुम्ही उगीच अभिमानाने का मिरवता? नगमेची झाली दिवस रजनी, राहिलो लाजोनी न बोलावे. रुचविन काय शब्द वाऱ्या मापा, अनादारे कोप येत असे. आपुलिया रडे आपुलिये मन, दाटे समाधान पावत असे. तुका म्हणे तुम्ही असाजी जाणते, करो काय करू रीते वादावाद. दिवस रात्र सरता सरेनाशी झाली आहे. बोलवत नाही म्हणून आजवर स्तब्धच राहिली आहे. माझे बोलणे जर तुम्हाला आवडत नसेल तर वाऱ्याचे मापन न करण्यासारख्या त्या संबंध बोलण्याचा काय उपयोग? आपले मन सुखासाठी रडत असते, ते मिळत नाही. अशा वेळी शांतपणे विचाराने समाधान लाभते. अनादर केल्याने राग येतो. तुकोबा म्हणता, देवा तुम्ही सारे जाणता, तुकात वाद कशाला घालून? मेल्यावरी मोक्ष संसार संबंध, आरालिया बद्ध ठेवा आम्हा. वागवित संध्यन राहो कोठवरी, मग काय थोरी सेवकाची. गाणे गीता आम्हा नाचणे आनंदे, प्रेम कोठे भेदे अंगा येते. तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत, नसता तू अनंत सानुकूळ. संसार बंधनात तू आम्हाला अडकून ठेवतोस. आम्ही स्वस्थ बसलो, मेल्यावर मोक्ष मिळेल असे आम्हाला बजावतोस. मी किती काळ असा संदेह बाळगून राहू? त्या सेवकाचा मोठेपणा तो काय राहिला? आम्ही आनंदाने तुझे गीत गातो, नाचतो, पण मनात असा संशय राहिल्यामुळे आमच्यामध्ये तुझ्याविषयी प्रेम कोठे उत्पन्न होते? तुकाराम महाराज म्हणतात, अनंता तू मला अनुकूल होत नाहीस म्हणून माझी स्थिती अशी झाली आहे. ही गोष्ट मी तुला किती परीने सांगू? एकाएकी आता सांगावेशे वाटे, परीत ते खोटे चाळे केले. वाजवुनी तोंड घातले बाहेरी, कुल्प करुणी दारी माझी वसा. उजेडाचा केला दाटोनी अंधार, सवे हुद्देदार चेष्टविला. तुका म्हणे भय होते तोचीवरी, होती काही उरी स्वामी सेवा. आता जर एकाकी असावे असे तुम्हाला वाटते तर ते खोटे चाळे का केलेस? तोंड वाजून आम्हाला बाहेर काढलेस आणि दाराला कुलूप घालून आम्ही आत बसला आहात. दाराला कुलूप घालून तुम्ही आत बसलात. उजेड असताना बळेच अंधार केलात. बरोबरच्या हुद्देदाराला आमच्या बरोबर चेष्टा करायला लावली. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत मला स्वामीची सेवा करावी असे वाटत होते तोपर्यंत तुमची भीती होती. काय नवेशी तू एक देखो कासया पृथक, मुंग्या कैसे मुंगळे नट नाट्य तुझे चाळे. झाली तरी मर्यादा किंवा त्रासावे गोविंदा, तुका म्हणे साचा कोठे जाशी हृदयीचा. देवा कोणत्या पदार्थात तू नाहीस? मी तरी तुझ्यापेक्षा वेगळे आहे असे का बरे म्हणू? मुंग्या मुंगळे अनेकविध प्राणी सारे तुझेच नाटकी चाळे आहे. अनेक प्रकारची सोंग घेऊन तूच हे नाट्य रचतोस.
गोविंदा खोटे चाळे करून त्रास देण्याची आता हद्द झाली. आम्ही तरी किती काळ हा त्रास सोसावा बरे. तुको म्हणता देवा, तू आमच्या हृदयात खरेपणाने बसलेला आहेस, तेथून तू कोठे जाशील. काजी वाढविले न लगता येऊ गले. आता मानिता काटाळा भोवती मिळविले बाळा. लावनिया सवे पळता दिसाल बरवे. तुका म्हणे बापा येता न कळची रूपा. देवा, जर तुम्हाला आवश्यकता नव्हती तर मुले गोळा करण्याचा धंदा का उगीच पसरविलास. आता लोभामुळे आम्ही सारे बालके गोळा झालो आहोत आणि तुम्ही मात्र या रूपाचा कंटाळा करता. याला काय म्हणावे. आम्हाला लळा लावून तुम्ही पळून जाता, हे बरे आहे काय. तुको म्हणतात, बाप्पा, नामरूपाला येण्या अगोदर सारे तुम्हाला कळत नव्हते काय. शुदेलियान द्यावे पात्र न विचारून. धर्मा हे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. द्रव्याने कन्या येते कुळ कर्म शोधण्या. तुका म्हणे पुण्य गाठी तरी तो चिताची बेटी. भूक लागलेल्या कोणत्याही जीवाला त्याच्या पात्रतेचा विचार न करता अन्न द्यावे. वर्म लक्षात घेऊन धर्म करावा. वेळेला तो ओळखणे आवश्यक आहे. द्रव्य आणि कन्या याचे दान करताना कुळ पाहिले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, विचारपूर्वक धर्म घडला तरच पुण्य प्राप्त होते आणि हित साधले जाते. वेचावे ते जीवे पूजा घडे ऐशा नावे. बिगारीचे ते बिगारी साक्षी अंतरिता हरे. फळ बिजायशे कार्य कारण सरीशे. तुका म्हणे मन लवना सारी के लवन. देवाला जीव अर्पण करणे हीच खरी देवपूजा आहे. बिगारीच्या पूजेला बिगर असे म्हणतात. पूजा खरी आहे की बिगारीची यासाठी आपल्या अंतकरणातील श्रीहरी साक्षी असतो. जसे बीज तसे फळ व जसे कारण तसे कार्य असते. तुकाराम महाराज म्हणतात, मीठ खारटच असणार तसेच आपली पूजा जशी असेल तसेच फळ मिळणार. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1484 वर थांबत आहोत.